ना चला तर आज आपण बनवणार आहोत पानपुरी. पानपुरीसाठी आपण 2 बटाटे उकडाय घालून घेणार आहोत. थोडं पाणी घातलंय 1 ग्लासभर. 2 बटाटे टाकून आपण उकळून घेऊया. चिंचेचं पाणी करण्यासाठी आपण कोमट पाणी करून घेतलेलं आहे. त्यात ही चिंच घालून घेऊया. चिंच भिजस्तोवर आपण ही पानपुरी तळून घेऊया. आपण एक कढई ठेवलेली आहे, त्यात तेल टाकून घेतलंय. तेल गरम झालं का पाहू आणि पानपुरी आपण तळून घेऊ. चला तर आपले तेल तापवून झालेले आहे. आपण पानपुरी ह्यात टाकून तळून घेऊया. पाण्याची तयारी होतो आपली पानपुरी तळून होती. मी आयतच पाकिट आणलेलं आहे, आपण ती तळून घेणार आहोत. पाणी घरी बनवून मस्तपैकी पावसाच्या स्वादानुसार मस्त टेस्ट येते. पांढऱ्या काढायच्या नाही, त्या पांढऱ्या काढल्यानंतर कडक होतो द्या. असं बिस्किटी कलर आला तर छानसा अशी खायला मस्त लागते आणि चावायला बी. ही बघा आपली पानपुरी तळून तयार झालेली आहे. आता आपण ही साईडला ठेवू आणि आपण पानपुरीचे पाणी तयार करून घेऊया. तर मी आता पानपुरीसाठी पाण्यासाठी आहे 2 चमचे जिरा घेतलेला आहे. जिरा भाजून घेतलाय. मीठ चवीनुसार मीठ घालायचं. आपल्याला जेवढं पाणी बनवायचं तेवढं. कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, थोडंसं काळं मीठ. आपण हे मिक्सरमधनं फिरवून घेऊया. चिंच आपली भिजून तयार झालेली आहे. आपण याला असं कुस्करून घेऊ, म्हणजे त्याचं मऊ 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 सारण वेगळं होऊन पाण्यात विरघळतंय. असं झालं. असं चोथा निघलेला सगळा आपण ह्या दुसऱ्या पातेल्यात असंही पुरणाच्या चाळणीनं काढून घेऊ. आपण ह्यात 2 ग्लास पाणी घालून घेणार आहोत. ह्यात घालणार आहोत गूळ. मग अशी जिरा, मिरची, काळं मीठ घातलेलं ते आपण ह्यात मिक्स करून घेणार आहोत. जिरा भाजून घ्यायचा म्हणजे टेस्ट चांगली येते. आंबळ वंबळ असं गुळ वगैरेपर्यंत असं हलवायचा. गुळ मी खिसून घेतला आहे, तुम्ही बारीक करून घेतला तरी चालत. काळं मीठ असलं किंवा नसलं तरी चालते. साधं मीठ वापरलं चालतं, पण काळ्या मिठाने जास्त टेस्ट येते. गूळ आणि तिखट पाणी मी एकत्रच बनवलं. आपलं पाणी तयार झालेलं आहे. आपण ह्याचं सारण बटाटे शिजून तयार झालेलं आहे आपलं. ही साईडला ठेवू. आपण बटाटे शिजून झालेले ह्याचं साल्ट काढून घेऊया. सारण छान होतं. चला तर मग आता आपली झाली पानपुरी तयार. आपण काय घेतले पानपुरी तळून घेतलेले आहे. शेव आहे, कोथिंबीर, कांदा आणि आंबट आणि गोड पाणी तिखट एकत्र घेतलेले आहे. आपण वेगवेगळं नाही केलेलं. आणि सारणसाठी बटाटे घेतलेले. तुम्ही बटाटे घ्या आणि वाटाणा घेतला तरी चालू शकते. पण आपली झाली पानपुरी. तर तुम्हाला एक मी दाखवणार आहे कशी झाली ती. छान कसा आवाज येते बघा. ही मस्त कुरकुरीत झालेले. आपण ह्यात सारण घालून घेऊया. थोडीशी शेव घालू, थोडा कांदा घालू, कोथिंबीर आणि ही असं मस्तपैकी ह्यात पाणी घालून कशी झाली टेस्ट सांगा. आपली खाऊन पहा आणि सांगा कशी झाली. एकदम टेस्ट मस्त. आणि पानपुरी आपली ही तयार झालेली आहे.
वाव, मस्त झाले. पावसाच्या मोसमामध्ये असे मस्त मस्त पदार्थ खायला असावे. तुम्ही पण बनवायला लागा लगेच. करा तयारी.